सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 11 श्लोक 3 आणि ओवी क्रमांक 81 पासून आता सुरुवात करूयात. श्लोक एवमेतद्यथार्थत्वम् आत्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपम् ऐश्वरं पुरुषोत्तम. अर्थात, हे परमेश्वर, तू आपल्याला ज्या प्रकारे सांगतोस तसेच ते आहे. हे पुरुषोत्तमा, तुझे वैष्णव रूप पाहण्यास मी इच्छितो. मग बोलिला तो किरीटी, म्हणे तुम्ही केली जे गोठी, तिया प्रतितीची दिठी निवाली माझी. मग अर्जुन म्हणाला, देवा, तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्या अनुभवाने माझी दृष्टी शांत झाली. आता जयाचे निसंकल्पे, हे लोक परंपरा होय हारपे, जया ठाया ते आपण पे, मी ऐसे म्हणसी. आता ज्याच्या इच्छेने हे सर्व जग उत्पन्न होते व लय पावते आणि ज्या ठिकाणाला तुम्ही हे माझे स्वरूप आहे असे म्हणविता, ते मुद्दल रूप तुझे, जेथुनी इये द्विभुजे हन चतुर्भुजे, सुरकार्याचे निव्याजे घेओ घेओ येसी. ते तुमचे मुख्य स्वरूप, जेथून देवांची संकटे निवारण करण्याच्या निमित्ताने द्विभुज चतुर्भुज अशी रूपे घेऊन तुम्ही येता. पै जळ शयनाचिया वगणिया, का मत्स्य कुर्म इया मिरवणिया, खेळू सरलिया तू गुणिया, साठविसी जेथ. क्षीराब्धींतील शेषशयनाच्या आरंभापासून मत्स्यकुर्मादी अवतार घेऊन सर्व अवतार कृत्य संपल्यावर हे गारोड्या श्रीकृष्णा, ज्या ठिकाणी तुम्ही पुन्हा जाता, उपनिषदे जे गाती, योगिये हृदयी रिगोनी पाहती, जया ते सनकादिक आहाती पोटाळूनिया. उपनिषदे ज्याचे गुणानुवाद वर्णन करतात, योगीजन हृदयात आठवून ध्यान करतात व ज्याला सनकादिक आलिंगन देऊन राहतात, ऐसे आगाध जे तुझे विश्वरूप कानी ऐकिजे, ते देखावया चित्त माझे उतावीळ देवा. असे जे तुमचे अगम्य विश्वरूप, ज्याचा लौकिक आम्ही ऐकतो, ते पाहण्याकरिता देवा माझे चित्त फार उतावळे झाले आहे. देवे फेडून या सांकड, लोभे पुसिली जरी चाड, तरी हेची एकी वाड आरती जी मज. तुम्ही मनातील संकोच टाकून प्रेमाने माझी इच्छा काय आहे म्हणून विचारले, तर ही एक माझी बलवत्तर इच्छा आहे. तुझे विश्वरूप आघवे, माझी ये दिठीसी गोचर होवावे, ऐशी थोर आस जीवे बांधोनी आहे. आपले विश्वरूप मी दृष्टीने पाहावे असा माझ्या मनाने ध्यास घेतलेला आहे. श्लोक 4. मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो, योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्. अर्थात, हे स्वामीन, जर मी ते पाहणे शक्य आहे असे तू समजत असशील, तर मग हे योगेश्वरा, तू मला आपले अव्यय स्वरूप दाखव. परी आणि कये कयेथ शार्गी, तुझं विश्वरूपा ते देखावया लागी, पै योग्यता माझी या अंगी असे की नाही. परंतु हे शार्गधरा, आणखी एक मला अशी शंका आहे की तुमचे विश्वरूप पाहण्याची माझ्या अंगात योग्यता आहे की नाही. हे आपले आपण मी नेणे, ते का नेणसी जरी देव म्हणे, तरी सरोगू काय जाणे निदान रोगाचे. हे माझे मला काही समजत नाही व ते का समजत नाही म्हणून म्हणाल, तर हे पहा, रोग्याला आपल्या रोगाचे निदान समजते का. आणि जी आरतीचे निपडी भरे, आरतू आपुली ठाकी पै विसरे, जैसा तान्हेला म्हणे न पुरे समुद्र मज. आणखी महाराज, इच्छेची आसक्ती प्रबळ असल्यामुळे इच्छा करणारा मनुष्य जशी आपली योग्यता विसरतो, किंवा ज्यास तहान लागली आहे त्यास जशी समुद्रही आपली तहान भागविण्यास पुरा पडणार नाही असे वाटते, ऐशा सचाडपणाची भुली न सांभाळवे समस्या पुली, या लागी योग्यता जेवी माऊली बालकाची जाणे. तशाच प्रबल इच्छेने मला भूल पडली असल्यामुळे माझी इच्छा मला आवरून ठेवत नाही. याकरिता आई ज्याप्रमाणे आपल्या मुलाची योग्यता जाणून त्याची इच्छा पुरी करते, तयापरी श्री जनार्दना विचारी जो माझी संभावना, मग विश्वरूप दर्शना उपक्रम कीजे.
त्याप्रमाणे हे जनार्दना माझ्या अधिकाराचा विचार करून मग तुम्ही आपले विश्वरूप दाखविण्यास आरंभ करा. तरी ऐसी ते कृपा करा, ऐरवी नव्हे हे म्हणा अवधारा, वायाम पंचमालापे बधिरा, सुख केउते देणे. माझा अधिकार असेल तर ही कृपा करा. एरवी असे पहा की माझा अधिकार नसेल तर नाही म्हणून सांगा. अहो, पंचम स्वरातील उत्तम गाणे ऐकून बहिऱ्याला कसे सुख होणार. एरवी एकले बापियाचे तृषे, मेघ जगापुरते काय न वर्षे, परी जहाली ही वृष्टी उपखे, जरी खडकी होय. बाकी मेघ हा एकट्या चातकांकरिताच वर्षाव करीतो, जगाकरिता करीत नाही असे नाही. परंतु तोच पाऊस खडकावर पडला तर व्यर्थ जातो. चकोरा चंद्रामृत फावले, येरा आण वाहुनी काय वारिले, परी डोळ्या मिण पाहिले वाया जाय. चंद्रप्रकाशापासून चकोरालाच अमृत प्राप्त होते आणि दुसऱ्याला शपथ का घातली आहे. पण प्राशन करण्याची चकोराप्रमाणे इतरांना माहिती नसल्यामुळे त्यांना ज्याप्रमाणे त्याचा काही उपयोग होत नाही त्याप्रमाणे दृष्टीशिवाय प्रकाश व्यर्थ आहे. म्हणून विश्वरूप तू सहसा, दाविसी कीर हा भरवसा, का जे कडाडा आणि गहिसा, माझी नित्य नवा तू की. म्हणून तुम्ही बहुत करून मला विश्वरूप दाखवाल असा माझा पूर्ण भरवसा आहे. कारण भयंकर अथवा सुंदर रूप दाखविण्याची आपली अलौकिक शक्ती आहे. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देता न म्हणसी पात्रा पात्र, पै कैवल्य ऐसे पवित्र, जे वैरियाही दिधले. कारण तुमचे औदार्य स्वतंत्र आहे व तुमच्या मनात एखादी गोष्ट देण्याचे आले असता पात्र किंवा अपात्र हा भेद तुम्ही मानित नाही. असे पहा, मोक्षासारखे पवित्र ठिकाण तुम्ही आपल्या शत्रूसही दिले आहे. मोक्षू दुराराध्यू कीर होय, परी तोही आराधी तुझे पाय, म्हणून धाडीसी तेथ जाय, पायीकू जैसा. खरोखर मोक्ष जरी दुष्प्राप्य आहे तरी तोही तुमच्या पायांची सेवा करीतो, म्हणून तुम्ही त्यास तिकडे जाण्याची आज्ञा कराल. तिकडे तो जाऊन चाकराप्रमाणे तुमची आज्ञा पाळतो. तुवां सनकादिकांचे निमाने, सायुज्जी सौरसू दिधला पुतने, जे विषाचे स्तनपाने मारू आली. आपल्या स्तनात विष घालून तुम्हाला मारण्याच्या हेतूने स्तनपान देण्याकरिता पुतना राक्षसी आली होती. तिलाही तुम्ही सनकादिकांच्या बरोबरीने सायुज्य मुक्ती दिली. हा गा राजसूय यागाची या सभासदी, देखतान त्रिभुवनाची मांदी, कैसा शतधा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिलासी. महाराज, धर्मराजाच्या राजसूय यज्ञात त्रिभुवनातील देव, ऋषी व राजे जमले असता त्या ठिकाणी ज्याने आपणास दुर्वाक्य बोलून आपला अपमान केला, ऐशिया अपराधिया शिशुपाळा, आपण पेठ हाओ दिधला गोपाळा, आणि उत्तान चरणाची या बाळा, काय ध्रुवपदी चाड. त्या महदपराधी शिशुपालालाही तुम्ही स्वरूपता मुक्ती दिली. आणखी गोपालकृष्णा, उत्तानपाद राजाचा मुलगा जो ध्रुव, त्याची अढळपदी बैसण्याची योग्यता होती काय. तो वना आला याची लागी, जे बैसावे पितयाची या उत्संगी, किम तो चंद्र सूर्यादिकांपरी सजगी श्लाघ्यू केला. बापाचे मांडीवर बसावयास मिळावे एवढ्याकरिता तो वनात आला होता, पण त्याला तुम्ही चंद्रसूर्यादिकांपेक्षाही श्रेष्ठ स्थानी नेऊन बसविले. ऐसा वनवासिया सकळा, देता एकची तू धसाळा, पुत्राळविता जामिळा, आपण पे देसी. याप्रमाणे दुःखितांना उदारपणे देणारे एक तुम्हीच. हे पहा, अजामिळाने मृत्यूसमयी पुत्रमिशाने नारायण नामाचा उच्चार केल्यामुळे त्याला मुक्ती दिली. जेणे उरी हाणीतलासी पापरा, तयाचा चरणो वाहासी दातारा, अजूनी वैरियाची या कलेवरा विसंबसीना. हे प्रभो, ज्या भृगु ऋषीने तुमच्या हृदयावर लाथ मारली होती त्यांचे श्रीवत्सलांछन चिन्ह तुम्ही आपल्या हृदयावर भूषण मानून बाळगिले आहे. तुमचा वैरी जो शंखासूर, त्याचे शरीर तुम्ही हातात धारण केले आहे. ऐसा अपकारिया तुझा उपकारू, तू अपात्रीही परी उदारू, दे दान म्हणून दारवंटे करू, जाहलासी बळीचा. याप्रमाणे अपकार करणारावरही तुम्ही उपकार करिता आणि अपात्र मनुष्यास
तुम्ही औदार्याने दान करीता. बळीपाशी आपण दान मागावयास जाऊन त्याचे द्वारपाळ झाला. तुते आराधिना ऐके, होती पुसा बोलावित कौतुके, तिये वैकुंठी तू आगणिके, सुरवाडू केला. तुमची आराधना न करिता व तुमचे गुणानुवाद न ऐकता राघूला तुमच्या नावाने हाक मारित असता गणिकेला तुम्ही वैकुंठ सुखाची प्राप्ती करून दिली. ऐसी पाहुनी वायाणी मिशे, आपण पे देवो लागसी वाणी वसे, तो तू का अनारिसे मजलागी करीसी. क्षुल्लक कारणानेही अकस्मात तुम्ही स्वस्वरूपात प्राप्त करून देणारे ते तुम्ही मला वेगळी प्राप्ती कशी करून द्याल. हा गा दुभतयाचे निपवाडे, जे जगाचे फेडी सांकडे, तिये कामधेनूचे पाडे, काय भुकेले ठाती. अहो, दुभत्याच्या अधिकपणाने जी कामधेनू जगाचे संकट निवारण करीते, तिची वासरे उपाशी राहतील काय. म्हणून मी आजे विनविले काही, ते देव न दाखविते ही कीर नाही, परी देखावया लागी देई पात्रता मज. म्हणून मी ज्याबद्दल विनंती केली आहे ते विश्वरूप देव मला दाखवणार नाहीत असे कधीही होणार नाही, परंतु ते पाहण्याची मला योग्यता द्या. तुझे विश्वरूप आकळे, ऐसे जरी जाणसी माझे डोळे, तरी आरतीचे डोहळे पूर्वी देवा. तुमचे विश्वरूप माझ्या डोळ्यांनी पाहावेल अशी जर तुमची खात्री असेल तर देवा माझे विश्वरूप पाहण्याचे डोहाळे पुरवा. ऐसी ठाये ठाओ विनंती, जव करू सरला सुभद्रापती, तव तया षड्गुण चक्रवर्ती साहवेची ना. अशी अर्जुन विनंती करीतो न करीतो इतक्यात षड्गुणैश्वर्यांचा राजा जो श्रीकृष्ण, त्याला ती सहन झाली नाही. का सहन होईना म्हणाल तर, तो कृपा पियुष सजळू, आणि येरू जवळा आला वर्षा काळू, नाना श्रीकृष्ण कोकिळू अर्जुन वसंतू. अर्जुन हा वर्षाकाळाप्रमाणे व श्रीकृष्ण वर्षाकाळी उत्पन्न होणाऱ्या कृपामृतयुक्त मेघाप्रमाणे दिसू लागले. अथवा अर्जुन हा वसंत ऋतू व त्यात कृष्ण हे मंजुळ शब्द करणारे कोकिळ असे भासले. ना तरी चंद्रबिंब वाटोळे, देखोनी क्षीरसागर उचंबळे, तैसा दुणे ही वरी प्रेम बळे, उल्लसितू जाहला. किंवा पूर्ण चंद्रबिंब पाहून ज्याप्रमाणे क्षीरसागराला भरती येते, त्याप्रमाणे त्या समुद्राच्या दुपटीपेक्षाही अधिक प्रेमाने श्रीकृष्ण उचंबळले. मग तिये प्रसन्नतेचे आटोपे, गाजोनी म्हणितले सकृपे, पार्थ देख देख अमुपे स्वरूपे माझी. मग कृपावंत श्रीकृष्ण प्रसन्नपणाच्या भरात मोठ्याने म्हणाले, पार्था माझी अगणित रूपे पहा. एक विश्वरूप देखावे, ऐसा मनोरथू केला पांडवे, किम विश्वरूप मया घवे करुणी घातले. अर्जुनाच्या मनात देवाचे एक विश्वरूप पाहावे असा हेतू होता, परंतु श्रीकृष्णाने सर्व जग विश्वरूप आहे असे दाखविले. बाप उदार देव अपरिमितू, याचक स्वेच्छा सदोदितू, असे सहस्त्रवरी देतू सर्वस्व आपुले. धन्य आहेत प्रभूंचे औदार्य, ते अपरिमित असल्यामुळे मागणाराच्या इच्छेच्या हजारो पट आपले रूप ते नेहमी देतात. अहो शेषाचेही डोळे चोरिले, वेद जया लागी झकविले, लक्ष्मी येही राहविले जिव्हारजे. अहो जे आपले गुह्य असे विश्वरूप शेषाच्या 2000 डोळ्यांसही दाखविले नाही, वेदांनाही ज्याच्याविषयी फसविले व लक्ष्मीपासूनही जे गुप्त ठेवले, ते आता प्रकटुनी अनेकधा करीत विश्वरूप दर्शनाचा धांदा, बाप भाग्या अगाधा पार्थाचिया. ते विश्वरूप आता अनेक प्रकारे प्रकट करून प्रभू दाखवित आहेत. धन्य भाग्य त्या अर्जुनाचे. तो जागता स्वप्नावस्थे जाये, तो जेवी स्वप्नीचे आघवे होय, तेवी अनंत ब्रह्मकटाह आहे आपणची जाहला. कोणी एखादा जागृत अवस्थेतून स्वप्नावस्थेत गेल्यावर ज्याप्रमाणे स्वप्नात दृष्टीस पडणारे सर्व पदार्थ आपणच बनतो, त्याप्रमाणे श्रीकृष्ण आपणच ब्रह्मांड झाले. ते सहसा मुद्रा सोडिली आणि स्थूळ दृष्टीची जवनिका फेडिली, किंबहुना उघडली योगरुद्धी.
प्रभूंनी श्रीकृष्ण रूप सोडून ज्या अज्ञानदृष्टीच्या पडद्याने ते लोकास मनुष्य रूप भासत होते, तो पडदा काढून घेऊन आपले सर्व योगबल प्रकट केले. परी हा हे देखील की नाही, ऐसी सेची न करी काही, एक सरा म्हणतसे पाही स्नेहातुर. परंतु अर्जुनाच्याने हे रूप पाहावेल किंवा नाही याची आठवण सुद्धा नाहीशी होऊन प्रेमभरात एकदम माझे रूप पहा असे म्हणू लागले. यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात.